छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर महाराज की जय, हर 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 समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं जगननीतपानि मंडनं मंडनानं तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिंतया महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दत्तु मुनीन्द्रे समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये विठला 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 रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। अलंकापुरी रम्य सुहासनस्थं पदाम्बुजतेजस्फुदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवय सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नदी दिव्य गोदा तटीच्या निवासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवांसी जया वर्णिता प्रेमल्लाद चित्ता नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरण पांडुरंग
जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता आता अभिनव वाघ विलास निजे चातुर्य अर्थ कला कामिनी ती श्री शारदा विश्व मोहिनी नमस्कारी लिम्या पंढरीच्या देवराया दंडवत माझे तुझे पाया विठाला 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 तीन शिरे सहा हात तीन शिरे सहा हात तीन शिरे सहा हात तीन शिरे सहा हात तया माझे दंडवत 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 माझे दंडवत अंगीकार ज्याचा केला नारायणे निंदे तेही तेने वंदे केले आजा मिळभिल्लनी तारिली कुंटनी प्रत्यक्ष पुराणी वंदे केली ब्रह्महत्या राशी पातके अपार वाल्मिक किंकर वंदे केला तुका मने थे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते अंगीकार ज्याचा केला नारायणे निंदे तेही तेने वंदे केले प्रस्तुत प्राप्त वेळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग पंचमवेद निर्माते जगत उद्धारक जगाच्या कल्याणासाठी सदेह जिवंत असताना आपला असणारा प्रपंचाची होळी करून सदेह वैकुंठ गमन करणारे देवमान्य संत संत मान्य संत महाराष्ट्रीय भूषण वैराग्य कळस जगद्गुरु तुकोबाराय आणि तुकोबारायचा असणाऱ्या पवित्र गाथ्यामधला हा सुंदरसा अभंग आज या ठिकाणी भगवंताची सेवा घडावी म्हणून आज निवडलेला आहे विठाला 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 बोलावं तुकोबारायानी ऐकावं देवानी वागावं जीवानी जीव कर्माच्या अधीन आहे देव संतांच्या अधीन आहे आणि संत स्वतंत्र आहेत जसं संत बोलतील तसं जगाच्या मालकाला वागावं लागतं बोलिला वाल्मिका तैसेची करीन नामदेवरायांनी म्हणावं वाल्मिक महाराजांनी लिहिलं तसं जगाच्या मालकाला वागावं लागलं म्हणून अधिष्ठान प्रभू रामचंद्र नाथबाबांनी बोलावं प्रभू माझ्या जीवनामध्ये काय सेवा आहे तसं जगाच्या मालकांनी वागावं दत्तात्र्यांनी हो ज्यानं हे विश्व निर्माण केलं तो जगाचा मालक संतांच्या घरी हो कावडीने पाणी भरतो लक्षात घ्या जीव कर्माच्या अधीन आहे बोलेन तुम्हाला आज तुकोबाराय बोलतात अंगीकार ज्याचा केला नारायणे अंगीकार म्हटलं की आपलंस या जगामध्ये सगळं मिळन मायबाप पण अंतकरणातलं प्रेम मिळणार नाही गावामध्ये मान असेल नसेल परिसरात मान असेल नसेल मान्य आहे जिल्ह्यात मान असेल नसेल हेही मान्य आहे असा निंदनीय असलेला जीव कर्माच्या अधीन असलेलं शरीर जगाच्या मालकाने आपलंसं केलं की त्याचं या जीवनातलं काम झालं विठाला देवानी आपल्याला आपलं म्हणावं म्हणून हा परमार्थ आहे तुकोबाराय म्हणतात अंगीकार ज्याचा केला नारायणे काय घडलं निंदे तेही तेने वंदे केले निंदनीय जीवन आहे पण अशा जीवनाला कौल मिळाला मायबाप जगाच्या मालकानं स्वीकार केला काम झालं ना कोण कोण आहेत अजामिळ भिल्लनी
तीन नाव सांगितले. अजामिळ एक, भिल्लानी दोन, तारिली कुंटनी. काय झालं? प्रत्यक्ष पुराणी वंदे के. एवढे महाराज इथं नाही थांबले, परत पुरावा दिला. ब्रह्महत्या राशी पातके अपार, वाल्मिक किंकर वंदे केला. म्हणून तुका म्हणे येथे भजन प्रमाण. काय नाही जीवनातला सार कळाला. काय थोरपण जाळावे तेव्हा सगळं काही मिळालं हो, पण भजन जर विसरलं तर हानी झाली. मग जीवनामध्ये महत्वाचं जे आहे ते तुकोबाराज सांगायला लागले. म्हणून पवित्र असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह, त्यामध्ये 6व्या दिवसाची कीर्तनाची सेवा विठाला. आणि त्यामध्ये आज तुम्ही 5 दिवस झाले 6व्या दिवसाचं कीर्तन श्रवण करत आहात. कारण तन धुवायचं असेल तर गंगा लागते, पण मन धुवायचं असेल तर ज्ञान गंगा लागते. बरं, मी म्हणत नाही. आनंद वाटला आपल्या पंच कमिटीच्या माध्यमातून ग्रामस्थांचं प्रेम, त्या प्रेमाच्या ओघामध्ये भगवान दत्तात्रेयाच्या अंतकरणातला भाव आज या ठिकाणी या पवित्र नगरीमध्ये आल्याच्या नंतर एवढा आनंद वाटला. मायबाप, किती अधिष्ठान आहे आपल्या गावामध्ये हो. कारण भगवान दत्तात्रेयांची कृपा आहे. या ठिकाणी केशव गोविंदाचं मंदिर आहे, माझ्या नामदेवरायचं अधिष्ठान. काय आनंद वाटला. प्रभू रामचंद्राचं आहे का नाही अधिष्ठान, मारुतीरायाचं अधिष्ठान, आणि तुम्ही या विभूतीच्या अंतकरणामध्ये मिळालेला मानव देह खरंच सार्थकी लागला. मायबाप, मी हमेशा कीर्तनामध्ये वाक्य वापरत असतो. ज्या गावामध्ये परमार्थाला सहारा आहे ते गाव धन्य आहे. ज्यांच्या अंतकरणामध्ये परमार्थ नांदतो ते संचित धन्य आहे. ज्यांचे आई वडील हो या ठिकाणी परमार्थ करतात त्यांची मुलंही धन्य आहेत हो. ह्या प्रत्येकाला प्रमाण आहे हो. गावाला धन्यता दिली मायबाप हो. पवित्र ते कुळ, पवित्र ते कुळ पावन देश, पवित्र ते कुळ पावन देश, ते कुळ पावन देश, पवित्र ते कुळ पावन देश. हरिदास जन्म घेती, जिथे हरिदास जन्म घेती, हरिदास जन्म घेती, जेथे हरिदास जन्म घेती, कुळ पावन देशा, पवित्र ते 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 कुळ पावन, पवित्र ते कुळ पावन पवित्र ते कुळ पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. अर्जुन भाऊंनी सांगितलं, महाराज आमच्या परिसरामध्ये थोर थोर साधू पुरुषांचे या ठिकाणी आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे.
गोड असणारी आपण हे अॅन्युअल पत्रिका बघितली, आनंद वाटला मायबाप. थोर थोर विभूतींचं नाव आहे त्याच्यामध्ये. वैकुंठवासी परमपूज्य तनपुरे महाराज, राष्ट्रसंत तनपुरे महाराज, या ठिकाणी परमपूज्य असणारे रघुनाथ महाराज उंबरेकर यांच्या आशीर्वादाने व वच्छला अक्का आताच ज्यांनी माणसा सत्कार केला, अंतकरणातला भाव मायबाप सुखदेव महाराज गाडेकर, गंगाधरजी महाराज गाडेकर या ठिकाणी सर्वांच्या असणाऱ्या उपस्थितीमध्ये मार्गदर्शनाखाली चालत असलेला हा पवित्र अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण. त्यामध्ये हार्मोनियमची साथ करण्यासाठी आमचे ससे महाराज गाडेकर महाराज, गायनाची साथ करण्यासाठी पांडुरंग महाराज जाधव, त्यानंतर आमचे सागर महाराज राऊत, आदी करून सुरेश महाराज, सर्व दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. माझ्यासोबत आले आपल्या वैजापूर तालुक्याचं भूषण आमचे दोडे सर, त्याच नंतर आमचे कैलास महाराज धायडे, त्यांचे बंधू भगवान महाराज धायडे हे हमेशा आमच्या रामगिरी महाराजासोबत मृदंगाचं सहकार्य करत होते. काळाचा ओघ, कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यांना त्रास झाला. योगायोगानं आज या ठिकाणी सर्व ग्रामस्थांचं दर्शन झालं, मला आनंद वाटला. पुन्हा एकदा सर्व उपस्थित गावकरी मंडळी, परिसरातून आलेले भजनी मंडळी, गायनाचार्य, भालदार, चोपदार, शूटिंगवाले देखील आज आहेत आणि सिस्टीम एक नंबरची. टाळी वाजवा मायबाप. करावं तेवढं कौतुक कमी आहे. अर्जुन भाऊंनी मागाशी फोन केला, म्हणले महाराज जरा लवकर या. बघा आता आम्ही फार लांबून आलेलो, उन्हाचा पारा असा आहे की नाही. कीर्तन तुम्ही रोजच ऐकले, श्रवण केलेलं आहे. दत्तात्रय भगवंताला माझी सेवा आवडली असं एकदा माझंही दिंडीमध्ये सहज हे खालीच पडू द्या, कारण हवा येते. भगवंताच्या मनात आल्याच्या नंतर काही होतं. एकदा माझी सेवा झाली होती, आनंद वाटला. भगवान म्हटले असतील अरे माझं मन समाधान नाही, पुन्हा एकदा भूमीमध्ये या ठिकाणी यावाच लागतं, म्हणून ही भगवंताची सेवा आहे. माझ्या बोलण्यानं काय समाधान तुमचं होईल का नाही सांगता येत नाही, पण बोलण्याचा प्रयत्न करू. मग मृदंग महामणी गोड असणारे मृदंगाची साथ एका मिनिटामध्ये सांगितलं, त्या स्वरात त्यांनी पखवाद लावला. लागतात त्यांच्यासाठी टाळी द्या महाराजांसाठी. आणि तुम्हाला तर काही सांगायची गरज नाही, कारण तुम्ही भगवान आदिशक्ती आहात आणि हे भगवान शंकराचं स्वरूप आहे. आनंद वाटला. कीर्तन झाल्याच्या नंतर जेवण आहे बरं का. तुळशी घेऊन असणाऱ्या आमच्या आई उभ्या आहेत. सर्वांच्या असणाऱ्या उपस्थितीमध्ये आनंदाचा असणारा कार्यक्रम पार पडत आहे. भजनी मंडळी मला नवीन आहे, सांभाळून घेतील अशी अपेक्षा ठेवतो. आणि गोड चिंतन आहे, का करायचा हा कार्यक्रम, आपण कोण आहे, कशासाठी जन्म मिळाला. मी सांगून गेलो मगवाशी मायबाप. जिवंत असताना समाजाला साधू संत कळाले नसतात आणि गेल्याच्या नंतर त्यांच्या नावाचा जय जयकार होतो. ही रीत आहे. कारण मनुष्य शरीर मिळणं वेगळं आणि मिळाल्यावर कळणं वेगळं. मुद्द्याचं बोलायचं बर का, अवघड बोलणार नाही, पण बोलता बोलता सहज शब्द निघाले तर समजून घ्या, कारण गुरुजींची भाषा तशी आमच्या. मायबाप ब्रह्म कळत नसतं आणि मायेच्या अधीन जीव झाल्यामुळं तुम्ही आम्ही या ठिकाणी परेशान आहे. अक्कांनी सत्कार केला. देवदर्शन झाल्याच्या नंतर अंतकरणात भाव निर्माण झाला की प्रभू तुमचा अवतार म्हणजे जगाच्या कल्याणासाठी आहे. दत्ता दिगंबर दैवत माझे नित्य माझ्या हृदयी विराज. किंवा मायबाप भगवंताची अंतकरणातला भाव, अंतकरणातली कृपा मिळाली, मान्य झालं. पण मनुष्य शरीर ज्या भगवंतांनी दान दिलं हे देवाचे उपकार झाले, पण वागावं कसं हे संतांनी सांगितलं. विठाला म्हणून जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान,
जुने प्रमाणे. नवीन म्हटलं की थोडं वेगळं वाटतं. बैसता संतांच्या संगती, मार्गदर्शन जीवनात महत्वाचं आहे. लक्ष द्या इकडं. होरपाळल्याला, पोळाल्याला, थकल्याला जीव आहे. नाथबाबांनी म्हणावं, जीव म्हटलं की दशा झाली. मग जीव हा मायेच्या अधीन आहे. माया कळणं हो आणि ब्रह्म सापडणं. मग तुम्ही आम्ही ब्रह्म आहोत हे कोण सांगायलंय? मुक्ताई सांगायला लागल्यात. मला अधिकार सांगायचा आहे का? ब्रह्म दिसे उघडे जगाला, ब्रह्म दिसे उघडे जगाला, ब्रह्म दिसे उघडे जगाला, ब्रह्म दिसे उघडे. एकच माती नाना परी भिंती, एकच माती नाना परी भिंती, रांजणानी सुगडे जगाला, ब्रह्म दिसे उघडे जगाला, ब्रह्म दिसे उघडे जगाला, ब्रह्म दिसे उघडे जगाला, ब्रह्म दिसे उघडे. तुम्ही आम्ही ब्रह्म आहेत, पण मायेच्या अधीन आले, जीवदशेला प्राप्त झाले नाही ते माझं म्हणायले. देहाला मी म्हणणं, गावाला खरं समजणं धोका झाला. मग आपण कोण आहेत? ज्ञानोबाराला विचारा, आहे मी कोण? हा करावा विचार, मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मग कोण आहेत आपण? थकला भागला सिनला जीव. आणि अशा थकल्या भागलेल्या सिन असलेल्या सिनलेल्या जीवाला कोणाचं सहकार्य? तर मायबाप देवाचं सहकार्य. देवाला कोणाचं सहकार्य? तर सतीचं आणि साधूचं सहकार्य. बोलू करा भोजन. विठाला विठाला विठ्ठला देव जर थकला तर सतीची असणारी सेवा करतो. नाही मेळ बसला तर साधूकडे जातो देव. भगवान थकले, काय करावं? झोप यायली देवाला. निघाले देव अत्री आणि अनुसयाच्या आश्रमामध्ये. इतिहास तुम्हाला माहित आहे. गोड चिंतने मायबाप. भगवंतानी त्या ठिकाणी अवतार धारण केला की प्रभू या ठिकाणी सतीकडे गेल्याच्या नंतर भगवान हो तिथं विराजमान झाले, तिथं शांत झाले, तिथं झोप आली त्यांना. तेच दत्तात्रय भगवान जगताच्या कल्याणासाठी या ठिकाणी अवतीर्ण झाले आणि त्याच ठिकाणी तुम्ही नांदत असताना हा सुख तुम्हाला इथं लाभल्या गेलं. जीवनामध्ये त्यांनी आपलंसं केलं म्हणून तुमच्या जीवनातली कृतकार्य असणारी पूर्ण झाली. विठाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मग हे कर्माच्या अधीन शरीर आहे. ज्ञानोबरायचं विधान आहे, आगा कर्मी जे उरावे ते सुख दुःख फळावे, तया ते भोगावया यावे देहाये का. नाथबाबांनी म्हणावं, केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले. केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले. उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, हरिमुखी गाता हरपली, हरिमुखी गाता हरपली, हरिमुखी गाता हरिमुखी गाता हरपली. उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, हरिमुखी गाता हरपली जिला, हरिमुखी गाता हरपली जिला, हरिमुखी गाता हरपली जिला, हरिमुखी गाता हरपली जिला, हरपली जिला, हरपली जिला. टाळी दे एकदा यांच्यासाठी.
मी आपल्या गावामध्ये नवीन आहे, बरोबर आहे. भेट जरी झाली तरी नवीन आहे. आणि तुम्हाला सगळ्याला ज्ञात आहे, नवरी घरी आल्याच्या नंतर येती जाती होस तर तिला काही कळत नसतं. तुमच्याकडे कळतं ना ते, है का नाही, बरोबर आहे का नाही? तसं आज आहे. सासूबाईनं जर सांगितलं बाई पाहुणे आले घरी चहा कर, तर ती साखरेचा आणि पत्तीचा डबा पाहेपर्यंत पाहुणे उठून जातात. तसंच आज झालंय. गाडीतून उतरणं बरं का, देवदर्शन, लगे इकडे विठोबा रुक्माई चालू. तुमच्याकडे काही गुन्हा नाही, बरोबर 7ला तुम्ही भजन चालू केलं, आनंद वाटला. पण कल्पना करा, अंतर फार दूरच आहे. नवीन असल्यामुळं काही मिळ लागत नाही, पण एकदा येती जाती झाली ना मग काही टेन्शन येत नाही. तसं अनुभवातले माणसं आहेत. गोड प्रमाण महाराज, काही टेन्शन आपलं, म्हणजे कसं आहे, बंधन नसतंय. गोड गायचं, कारण आम्ही तिथून इथपर्यंत आलो. सांगायचा मुद्दा म्हणजे असा आहे. म्हणून दत्तात्रयांना जरी विश्रांती घ्यायची असेल तर अनुसयाच्या आश्रमात गेले, म्हणून तुमचा अधिकार फार मोठा आहे बरं. मग अशा थकलेल्या जीवानं, भागलेल्या जीवानं जगाच्या मालकाचा आधार घ्यायला पाहिजे. मी म्हणत नाही, जनाबाई म्हणतात, आता वाट पाहू किती देवा लक्ष्मीच्या पती. देवा मी थकले, भागले, सिनले, मी तुझी वाट पाहते. कशासाठी देवा? मला मुक्त होण्यासाठी, उद्धार होण्यासाठी. मायबाप गोड चिंतने. आता तुम्हाला या ठिकाणी जसं वातावरण माहोल तयार झाल्याच्या नंतर अंतकरणात भाव, एकदम ज्ञान सांगता येत नसतं बरं. सांगत 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 जाव, एकदम स्टेपला जातात नाही. कारण ज्ञानोबराय म्हणतात ना, पदोपदी निज पदा गेली व माय, शुभ इच्छा सुविचरणा तनु माणसा सत्वापती असंशक्ती पदा अर्थ भाविनी. आणि शेवटची अवस्था तुर्य आहे, त्या अवस्थेला जायचं. 7 द्वार आहे, त्याच्या पल्याड देव आहे मायबाप, त्याची आपल्याला भेट व्हावी. कीर्तन म्हणजे काय मनोरंजनाचं साधन नाही बरं का महाराज. ऐका ना, कीर्तनामध्ये बोध होत असतो. बोध हा बुद्धीला होत असतो, असं ज्ञानोबराय, तुकोबाराय, नाथबाबा देखील म्हणा लागले, बोध दिला मज सांगा ते मार्ग दाविला नीट. काय झालं? भ्रांती हे समूळ गेली, दिसू लागली वाट. भ्रमिष्ट झालेला जीव आहे, या जीवाला बोध करण्यासाठी साधूंचे आपल्यावर उपकार आहेत. आता स्टेप बाय स्टेप न जर सांगायचं ठरलं, भ्रम हा देहाला का जीवाला? भ्रम जीवाला आहे मायबाप, देहाला नाही. हो, तुम्ही काकड्यामध्ये रोज गाताय, माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझे निघरे, हे तो संपत्तीचे वारे साचो कारे जाईल. मग ह्या भ्रमातून बाहेर येण्यासाठी, हो नाही कळालं का? सोपं सांगतो, करा भजन विठाला. जीवाचा भ्रम काढण्यासाठी साधू जगामध्ये लागतात बरं. कारण देव भेटत नाही, साधू कळत नाही, आणि वेद बोलत नाही. का बोलत नाही? वेदाशी काही पुसू नका बाई, शेष शिनला झाल्या द्विसहस्त्र जिबा जिबा, देव का होविते वरी उभा उभा. वेदाला कळा नाही, येथे वेद मुके झाले, मन पवन पांगुळले. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचताय ना? वाचता का नाही? बरोबर आहे, आनंद वाटला. वाचता ज्ञानेश्वरी? हो म्हणा की नाही म्हणा, वाचताय ना? वा वा. हो, म्हणजे कसं आहे, मी पेरणी करावं ती उगूच नाही, अवघड आहे ना. कोरडवाहू शेतकरी काय कामाचं आहे का नाही? थोडीशी बागायती असं, नाही तर जीवनामध्ये तसं नसावं, आहे का ना. आता यांच्यासाठी थोडंसं बोलायचं. महाराजांनी गोड यमन रागात सुरुवात केली, बाबांनी गोल आदाताला वाजवला, महाराजांनी सुंदरसं बरं का. त्रास झाला महाराजाला, 2 अभंग. कारण टायमाला किंमत आहे ना. तसं जीवाला कळावं, है की नाही बाबा, विनेवाले बाबा, कळावं आणि कळून अंतकरणात ठेवावं. आता गोड सिस्टीम आहे, कोणता सिस्टीम मिक्सर आहे त्यांचं त्यांना माहीत. साऊंडक्राफ्ट आहे, लेन आहे, स्टुडिओ मास्तर आहे, एखादा आहुजाचा आहे, हे त्यांनाच कळतं, आम्हाला काही कळणं. पण कडक वाटला मास्तर, स्टुडिओ मास्तर असावं, आहे का नाही? हे असं कळायला पाहिजे माणसाला. कारण ज्याला कळतं, हो ज्याला कळतं त्याला सांगता येत नाही. नाथबाबाला देव कळाला, ओळखीला हारी धन्य तो संसारी. बाकीचं मला बोलायचं नाही. तुकोबाराय म्हणतात ना, धन्य जगी तोची एक हरी रंगीनाच,
रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. असं घेऊन देऊन करूया, आनंद वाटला. एकदा ओळख झाल्यावर ना मग पाहायचं काम नाही. मग जीवनामध्ये झालं तुमचं बर का गुरुजी, सुरुवात झाली. मग या देहाला सांगितलं मायबाप तुझं जीवन दि गड्या पाप पुण्य भोगोनी. आता मुद्दा जन्माला प्राणी तुकोबरायनी म्हणावं मनुष्य जन्म येऊन हानी केली. मग मनुष्याचा जन्म मिळाला म्हणजे हानी झाली का? हो ना. जर देव नाही केला नाही तरी गेला जन्म वाया. हा जन्म नाही तरी गेला जन्म वाया. नाही तरी गेला जन्म वाया. जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया. तुम्हासी भजरे विठ्ठला सांगते तुम्हासी भजरे विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया. 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 जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया. जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया. जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया. तुकोबराय म्हणतात देवाचं भजन नाही केलं तर जन्म वाया जातो. बरं मग एका जन्मामध्ये भजन नाही केलं तर अनंत जन्माचं सीन येतो. कारण शेवटाची पाळी एक मनुष्य जन्म चुकलिया वर्म फेरा पुढे मुद्दा संपला. आज 5 दिवस झाले तुम्ही कीर्तन श्रवण करता बरोबर आहे. मग पहिले नाम असेल, भक्ती असेल, ज्ञान असेल, वैराग्य असेल आणि आज या ठिकाणी उपदेश बोलू थोडासा. कारण 5वी 6वी सेवा आहे. उद्या मागणी आहे देवाला आणि असणारा काला आहे नंतर. मग 5 दिवसामध्ये आपण जे भगवंताची सेवा केली त्याच्यामध्ये आपल्यात काय परिवर्तन झालं, बदल झाला हे ज्याचं त्यानं शोधून घ्या. कारण हा नंदिनीय जीवन आहे. जीवनाचे 2 प्रकार आहेत, जगण्याचे 2 प्रकार आहेत. एक दिग्गजीवन निंदनीय जीवन, एक वंद्य जीवन एक. मग आपला मान, आपला सन्मान, आपला धिक्कार, आपला स्वीकार 2 पैलू आहे जीवनामध्ये. जर कर्मदशा जर वेगळी असेल, जर जीव चांगला नाही जगला तर त्याला समाज नाव बोट ठेवतो. बरोबर आहे. काय तुझं जी नाही म्हणले तुझ्यापेक्षा श्वान बरे, लक्षात घ्या. मग असं जीवन या असणाऱ्या माणसाचं होऊ नये. आणि असा थकलेला भागलेला सिनलेला जीव आहे. या जीवाचा जर असं चांगलं कर्म झालं, साधूची सेवा घडली आणि अनंत जन्माचा जर पुण्याचा उदय झाला तर जगाचा मालक त्याला आपलंस करतो. हे अभंगाचं प्रथम चरण. अंगीकार ज्याचा केला नारायण. अंगीकार ज्याचा केला नारायण. अंगीकार अंगीकार ज्याचा केला नारायण.
केला अंगीकार ज्याचा केला नारायणे. देवाने आपला अंगीकार करावा याच्यासाठी जीवाला काय करावं लागेल मायबाप? गोड चिंतने लक्षात घ्या. देवाने आपल्याला आपलंसं म्हणावा, देवाने आपला असणारा अंगीकार करावा, म्हणून ह्या जीवाने काय करावं ते संत तुम्हाला सांगायलेत की बाबा या ठिकाणी हा जो जीव आहे हा संगतीने बिघडला, लहानाचा मोठा झाला. जन्मल्याला बाळ आहे त्याला नाव नसतं. ज्ञानोबा सांगाले उपजली या बालकासी नाव नाही गात ये पासी ठेविले नावासी ते ओदेत उठे. ज्ञानोबा म्हणतात पहिले शरीर मिळणं गरजेचं आहे, मिळाल्याच्या नंतर कळणं गरजेचं आहे. तुम्हाला आम्हाला शरीर मिळालं, स्वर्गातल्या देवाला शरीर मिळालं नाही मायबाप. ब्रह्म कशाला म्हणावं, माया कशाला म्हणावी, पिंड म्हणजे काय, अध्यात्म ज्ञान म्हणजे काय, मी कोण आहे. गोड चिंतने गुरुजीने सांगावं. माया वळली वळली ब्रह्मरस पानावली. तुम्ही जागे आहेत ना? ऐका ना. ब्रह्मरसाचं पारणं अर्जुनासाठी केलं. अर्जुन भुकेलेला आहे. चातक नावाच्या पक्षासारखा अर्जुन प्रभूला विचारतो की देवा ह्या विश्वाचा मालक तू आहे, मी एक जीव आहे. माझा स्वीकार तुम्ही केल्यामुळं आज मला बोध झालेला आहे. एवढं ज्ञान तुम्ही सांगितलं तरी माझा भ्रम जाईना. का जाईना भ्रम? कारण खरं ज्ञान मिळन. मी एक अर्जुन ऐसा देही वाहे अभिमान या कौरवाते स्वजन आपुले मने. जोपर्यंत आपल्याला आपलं समानाला तोपर्यंत त्याला कळन की कोणाचा खेळ आहे. माया तुझी अनिवार प्रभू रे, म्हणून येथे कचिलीला तरले जे सर्व भावे मजसी भजले ते ऐलची थडी सरले माया जाळ. देवा तुझी ही जर माया तू आवरली ना तर या ठिकाणी मला कोणी रोखू शकणार नाही. तुम्ही माझा स्वीकार केला याच माझं भाग्य आहे. गुंतलो होतो अर्जुनपणे, देवा काम झालं माझं, मुक्त झालो तुझ्या केने. आता पुसणे आणि सांगणे दोन्ही नाही. आगी लागली कापुरा, कापुराला आग लागल्यावर खाली काय राहतंय दादा? हो लक्षात घ्या, काहीच राहत नाही. तस तू कामने हरी काही उरोने देऊरी, तशी अवस्था व्हावी. मग अशी ज्याची अवस्था आहे, ज्याचा भ्रम गेला, ज्याची सेवा घडली, ज्याला मीची ओळख कळली, तर जगाचा मालक त्याचा स्वीकार करत असतो. हो नामदेवरायची सेवा केली जनाबाईनं, दासी नाम याची मनोनिया. जनाबाईनं म्हणावं देवा या युवका नाही मी तळी न ये कली, तळी तशी नाले हात लावी वही लिहा. या युवका नाही मी तळी न ये कली, तळी तशी नाले हात लावी वही चरणाचा अभंग गोड आहे. ऐका ना. भाव आहे दैव का नाही पांडुरंगा ये ना मी थकले भागले सिंगले, तुमचं तेच होणार आहे. थोडस का अवघड बोलतो लक्षात घ्या. मग थकलेल्या जीवानी म्हणावं दैव का नाही. जनाबाई स्त्री आहेत बरं, गंगाखेड निवासी आहे. मी दळी न ये कली दळिता शिनले हात लावी वहिली. देवा तू जर हात लावला की माझं काम झालं. कारण अर्जुनाच्या धनुष्याला जरी बाण होता तरी भगवंताचं चक्र बाणाच्या समोर अर्ध इंचाचं हे बरोबर लक्षात घ्या. हे मदस्तव झाले परी मी नाही केले. बर कीर्तन
मी करायलो का कोणीतरी करून घ्यायलाय? पाहू द्या थोडस थोडस बोला बोला. शिकविता धनी वेगळाची शिकविता धनी वेगळाचे शिकविता धनी वेगळाचे शिकविता धनी साळुंगी बंधुळ बोलतस वाणी साळुंगी बंधुळ बोलतस वाणी शिकविता धनी वेगळाची शिकविता धनी वेगळाची सारंगी मंजुळे बोलत वाण्या साळुंगी मंजुळे बोलत वाण्या शिकविता आपोलिया बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची, कारण तो बोलवणार आहे. म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणू हले तो या जगाते चाळिता तुझी या सत्तेने वेदासी बोलणे. प्रभू तुम्ही जर माझ्याकडून वाचा वधून नाही घेतली तर मी बोलणारा नाही बरं. मग मी थकलेला आहे. मग जनाबाई म्हणावं देवा या ना, मी थकले भागले सिनले आणि थकत असतो जीव, कारण थकलेल्या जीवाला कुणाचा सहारा नसतो. ज्ञानोबरायचं विधान आहे. मज्जा करा लागलेत माणसं बरं सध्या. हो, कारण आयशी दशा येईल पुढे तेथे मन होईल वेडे चिंतून ठेव रोकडे आत्मज्ञान. त्यांच्यासाठी थोडं बोलावं लागतं बरं. जाणकार विद्वान मंडळी आहे ते म्हणते आलं काय सांगून गेलं काही कळलं नाही, म्हणून थोडस सुनानं सासू समोर हे का नाही महाराज लवून भजून वागवायची जुनी पद्धत होती. आता मी नाही बोलत, आता तुम्ही आहे का नाही, आता वेगळं झालंय. मदर तेरेसा सांगायच्या डोक्यावरला पदर तीच इंडियन मदर. जाऊ तो विषय वेगळा आहे, तुम्ही नका घेऊ, राहू द्या. आहे त्यांचं समाधान आहेत आम्ही. हे जर नाही कळालं नाथ बाबा सांगायच लागले, पण ते तर म्हणायचं नाही का. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. हे तर कळालं ना, हे तुमच्या लक्षात आहे. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. मग कसं आहे, तुकडोजी महाराज म्हणतात येथेची कर रे प्राण्या येथेची भर पळशील कोठवर. कळालं का. ब्रह्मानंदी म्हणते पहिल्याने जन्म घेतला भूमीच्या पोटी बळीरामाने नांगर धरिले आणखीन शेवटी प्रारब्ध कोट रे देवा सुख नाही कोट. मग हा सुखाच्या शोधामध्ये असलेला जीव निंदनीय ठरला, समाज हसायलाय. काय करावं, पण या जीवाच्या भाग्याचा उदय झाला तव साह्य झाला हृदय निवासी. बुद्धी दिली ऐशी नाशी नाही काम झालं, म्हणून अंगीकार ज्याचा. एकदा देवाने आपलं दत्तात्रय भगवंतानं बघा ना आमच्या हक्काचा अंगीकार केला, प्रसन्न झाले, समाधान लाभलं. तेव्हापासून काया पलटली. लक्षात घ्या. तसं तुमच्या अंतकरणामध्ये प्रेरणा दिली की या ठिकाणी भगवंताची सेवा घडावी. हो, आणि सेवेचं फळ हे दिसायला आलं, द्रष्टादृश्य आणि दर्शन. लक्षात घ्या. आपल्या जमिनीतलं पाणी जसं पायाळानं दाखवावं तसे आपल्या गावातला देव साधूनी दाखवावं. आजवा एकदा टाळी मायबाप. एवढं जरी कळालं तर काम झालं. म्हणून हा नरदेह आहे आणि त्या भगवंतांनी दान दिलेला आहे. म्हणून अंगीकार ज्याचा केला नारायणे निंदितेही तेने वंदे केले. कोण कोण आहेत महाराज. अभंगाचं आचा मेळा भिरली
कुंटणी आजा मेळा भिल्ल तारिणी कुंटणी आजा मेळा भिल्ल तारिणी कुंटणी आजा मेळा भिल्ल तारिणी कुंटणी आजा मेळा आजा मेळा भिल्ली तारिणी कुंडली आजा मेळा भिल्ली तारिणी कुंडली आजा मेळा भिल्ली तारिणी कुंडली प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली प्रत्यक्ष अंगीकार जाता केला नारायणे अंगीकार जाता केला नारायणे अंगीकार जाता केला नारायणे अंगीकार जाता केला नारायणे अंगीकार केला नारायणे अंगीकार जाता ओ अंगीकार केला नारायणे अंगीकार जाता तुकोबारायांनी नावं सांगितले. आजा मेळ भिल्लनी तारिली कुंटनी प्रत्यक्ष पुराणी वंदे केली. एक नंबरला आजामेळ सांगितला. कोण आहे आजामेळ? पवित्र असणाऱ्या ब्राह्मणांच्या घरामध्ये कन्याकुब्ज कनौज देशामध्ये अवतार धारण करून आपली विधिवत कार्य करणारा एक व्यक्ती गंगेच्या स्नानाला गेला. गंगेचं स्नान झालं आणि जीवनामध्ये माणसानं गंगेचं स्नान करावं. मुद्द्याचं बोलतो, लक्षात घ्या. कारण ऐका ना, भगवंताच्या चरणापासून तिचा उगम आहे. चरणी जन्मली पै गंगा, उपमा द्यावी कोण्या अंगा. प्रभू, ज्याच्या चरणापासून भगवंताचा जन्म झाला तिचं नाव गंगा आहे. तिचा स्वीकार शंकराने केला आणि भगीरथाने आपल्या पूर्वजांचा उद्धार व्हावा म्हणून ती जगात प्रवाहित झाली. तीच गंगा आहे. म्हणून महाराज, त्या गंगेचं स्नान करण्यासाठी माणसानं जरूर जायला पाहिजे. गंगेचं स्नान झालं, जानवं पुसलं, झारी भरली, पंचांगावर घेतला आणि घराकडे निघालेले. कोण? अजामिळ. जात असताना वाटामध्ये असं कार्य बघितलं. मायबाप, एक स्त्री आणि पुरुष पाहिल्याबरोबर अंतकरणात ओरट मन पटलावर जपल्या गेलं. कारण चिंतन त्याच विषयाचं झालं. ज्ञानोबराय म्हणतात, विषयात चित्त असावा का चित्तात विषय असावा. गहन प्रश्न आहे. लक्षात घ्या. माणूस कळत असतो बोलण्याहून, झाड कळत असतं फुलाहून, आणि कर्म कळत असतील अगोदरच्या जन्माहून केलेल्या कार्याहून. बरं का? ज्ञानोबराय म्हणतात, अगा झाड जाणी जे फुले, आहे का नाही, माणूस जाणी जे बोले, भोग जाणी जे केले पूर्वजन्मीचे. लक्षात आलं त्याचं. आणि असं सांगितलं जातं, काही ज्ञान डोळ्याने होतं, ज्ञान इंद्रिय. अलग लक्षात. डोळ्याने झालेलं ज्ञान कानाला ऐकवायला येतं. लक्षात घ्या. मग कानाचा आणि डोळ्याचा संबंध आहे. किती दिवसाचा आहे ते मी सांगणार नाही, पण हमेशाचा संबंध आहे. कानात सांगितलेले शब्द डोळ्यात दिसत असते आणि डोळ्याने पाहिलेलं मनानं स्वीकारत असतं. लक्षात घ्या. एखाद्या व्यक्तीचं नाव घेतल्याबरोबर हे शब्द तुमच्या श्रवण इंद्रियाच्या माध्यमातून, कर्ण इंद्रियाच्या माध्यमातून हृदयात गेले आणि कानातले शब्द डोळ्यासमोर येत असतात. उदाहरण घ्या. हरिभक्त परायण राष्ट्रसंत तनपुरे महाराज नाव घेतल्याबरोबर डोळ्यासमोर, आहे का नाही. मी पाहिलं नाही, लक्षात घ्या, पण मी नाव घेतलं, नाव मुखातून घेतलं, कानातून तुमच्या हृदयात गेलं, डोळ्यासमोर ती मूर्ती दिसली. म्हणून नाथबाबा म्हणा लागले, कानी जे पेरिले डोळा ते उगवले, व्यापके भरिले तोचे हरी. अशा प्रकारे त्या असताना त्यानं पाहिलं ते अजामिळानं आणि स्वीकारलं. त्या बुद्धीला म्हणा लागला, तू माझ्या संग विवाह करते का? झाला विवाह. वय वर्ष 80 झालं असेल. पाहता पाहता 10 मुलं झाले. शेवटच्या मुलाचं नाव देवाचं ठेवलं, त्याचं नाव नारायण. नारायण 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 म्हणत म्हणत देह ठेवला
आणि अंतकाळाला त्याच्या नाव देवाचं आल्यामुळं तुकोबाराय म्हणतात त्याच्या भाग्याला सीमा उरल्या. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही असा तो अजामिळ. हो अजामिळा पाप रासी तोही नेला देवा वैकुंठासी. त्याचं काम झालं निंदनीय धिक जीवन, त्याला गावात कोणी किंमत देईन, पण जगाच्या मालकानं नारायण नाम स्मरल्यामुळं त्याचा स्वीकार केला म्हणून तुकोबारा म्हणले अजामेळ कटला मुद्दा. दुसरं नाव घेतलं भिल्लनी. भिल्लनी कोण आहे लक्षात घ्या. शबर नावाचा राजा आहे, मुलगी आहे तिचं नाव शबरी आहे आणि लहानाची मोठी होते मायबाप. 8 वर्षाची असल 9 वर्षाची असल मैत्रिणी सोबत सखी सोबत आपल्या बगीच्यामध्ये फिरायला गेली. कोण? शबरी. कोण होती ती? स्त्री होती. वा असं बोलत राहा. गेल्याच्या नंतर आपल्या सखीला मैत्रिणीला म्हणते का ग हे एवढे प्राणी कशासाठी आणले? ती म्हणली यांचा बळी द्यायचा. का ग? म्हणजे तुझा विवाह आहे, तुझं स्वयंवर आहे आणि तुझ्या असणाऱ्याच्या मध्ये बळी द्यायचे. ती म्हटली मी जर लग्नच नाही केलं तर यांचं काय होईल? म्हणले जीव असतील. ठीक आहे म्हणले आपल्याला लग्न करायचं नाही. रातोरात निघून गेली. कोण? शबरी. साधू झाली मायबाप. हो दिवसभर कुठंतरी बसावं हो आणि रात्रभर प्रवास करावा. करत 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 शबरी खूप लांब निघून गेली आणि गेल्याच्या नंतर अंतकरणातली भाव जगाचा मालक भेटावा अनंत जन्मीच्या पुण्याचा उदय झाला आणि एका साधूची सेवा घडली. त्या साधूचं नाव आहे मतंग नावाचे ऋषी. सेवा घडली. सेवा घडल्याच्या नंतर मायबाप त्या ऋषीचा आशीर्वाद आहे. ऋषी म्हणा लागले शिष्यमंडळी रोज मी ब्रह्ममुहूर्तावर स्नानाला जातो. माझ्या वाटेमधले काटे सडा मार्जन कोण करतं? फुलाची रांगोळी कोण काढतं? सांगितलं म्हणले 8 वर्षाची छोटीशी मुलगी आहे. त्या मुलीची अवस्था बघितली तर मायबाप खूप वेगळी आहे. धावून कोण या ठिकाणी आलेली आहे. ती सेवा करते. म्हणले उद्या आपल्या आश्रमामध्ये त्याला बोलवून घ्या. बोलावल्याच्या नंतर मायबाप समोर उभं केलं. मी तुम्हाला भाव सांगायला लागलो बरं लक्षात घ्या. अवस्था कशाला म्हणावं? त्या अवस्थेने देवाची प्राप्ती होत असते. बोलून घेतल्याच्या नंतर निहाळून बघितलं. आलं का लक्षात? कृपा कटाक्ष निहाळिले. साधूनी कृपा केली मायबाप. साधूनी कृपा केली म्हणजे देवाची कृपा होत असते. अंतकरणाची कृपा होती म्हणून साधूची सेवा घडली. हो आणि अनंत जन्माचा पुण्याचा उदय झाला. तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा किंवा तुका म्हणे संत सेवा ही देवाची सेवा आहे. लक्षात घ्या. सेवा घडल्यामुळं देवाला हे वाटलं आता आपल्याला कार्य करावं लागतं आणि सांगितलं महाराजांनी शबरी ज्या देवाच्या नावाने मी टाहो फोडतो तो जगाचा मालक मला भेटेल का नाही माहित नाही पण नक्की तुझ्या आश्रमामध्ये एक दिवस येईल. कल्पना करून घ्या. जीवनामध्ये ट्रॅक मिळाला. कोणातरी साधूची कृपा आपल्यावर व्हावी आणि कार्य झालं मायबाप. एक दिवस नाही असे अनेक वर्ष निघून गेले. महाराजांचा वैकुंठवास झाला. महाराज निघून गेले पण शबरी अविरतपणे त्या भगवंताची वाट पाहते. हो का? साधू जिथे असेल तिथे जगाचा मालक येत असतो. मग साधू होण्याचे लक्षण माणसाच्या अंगात असावे. थोडस अवघड सांगतो झालं आपली सेवा आहे का? मग जीवनामध्ये ढिग जीवन असेल त्याचा स्वीकार जगाच्या मालकानं करावा असं वाटत असेल तर अंतकरण साधूचं ठेवा. तुकोबारांनी भंडाऱ्यावर भजन केलं की जगाच्या मालकानं तिथं जावं. घोरड्यावर भजन केलं की तिथं जावं. भामचंद्रावर भजन केलं की जगाच्या मालकानं तिथं जावं आणि तुकोबाराच्या सान्निध्यात राहावं. कशामुळं? ज्ञानियाची भिंत अंगी ओढी. नादबाबाच्या घरी भगवान दत्तात्रेयाने दंड धरावा द्वारामध्ये उभं राहावं. कळालं का? आणि कळालं जनार्दन स्वामींना काय अधिकार आहे माझ्या नादबाबांचा. मायबाप प्रत्यक्ष देव या ठिकाणी काम करतात. हो कावडीने पाणी भरतात, श्रवण करतात, द्रौपद धरतात. असं जगाचा मालक मायबाप एक दिवस शबरीची सेवा पाहून आश्रमात या कधी रे येशील ही माझी भावना रामा रघुनंदना. असं भजन चालू आहे. मारुतीराय भेटले.
विचारावं कधी भेटेल रघुपती मजला सांग बा मारुती मारुती कधी भेटेल रघुपती कधी भेटेल मला देव आणि भजन चालू आहे श्रीराम जय राम जय जय राम 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 बोला श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम 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 जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय जय राम राम जय राम हीच आरोळी आईच्या अंतकरणातली जगाच्या मालकाने ऐकली मायबाप कारण साधूचं देव ऐकत असतो आणि मग त्याच साधूच्या अंकित जीवानं राहावं म्हणून ज्ञानोबा म्हणाले साधूचा अंकिला हरिभक्त आणि आला ना देव त्रेतायुगाची पहाट झाली राजा दशरथाच्या घरी आगमन झालं आगमन झाल्याच्या नंतर काही म्हणते माझ्या भरताला राज्य कौशल्याला दुःख झालं कौशल्या म्हणते आईचा अंतकरण आहे धाडू नको वनिरा कैकई धाडू नको वनिरा राम ही चाले तिज रंग धीरा माघे सीताबाई अति सुंदर लक्ष्मणीचे धाकटे धीर धाडू नको वनिराम राम म्हणाची आई तू माझी जशी आई आहे ना तशी एक माझी आई त्या अरण्यात वाट पाहते मला तिच्यासाठी जावा लागन हे सगुण ब्रह्म मायबापन पायी निघालं मी अवस्था सांगायलो तुम्हाला बरं निघाले देव आश्रमामध्ये भेट देत 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 स्वीकार करायला लागले ती एकेकांचा मग ते शरभंग असतील शरभंगाची अवस्था लय अवघड होती मायबाप पण आपलंस केलं देवानी अंगीकार ज्याचा भारद्वाज नावाचे ऋषी भेटले स्वीकारलं नावाडी होता त्याचाही उद्धार करत जगाचा मालक निघालेला आहे सुग्रीवाला कोणी वाली नव्हता राहिला सुग्रीवाला आपल्या जवळ केलं मारुतीरायाला जवळ केलं आणि या ठिकाणी मायबाप साधूच्या दारामध्ये देव उभा राहिला कल्पना करा हो काय पुतळा असेल हे सगुण ब्रह्म आहे मायबाप वैकुंठ निवासी आहे तन जगाचा मालक पायी पद्म अजान बाहू प्रभू रामचंद्र साधूच्या दारात उभे आहेत काय वाटलं असेल शबरीला हो काय वाटलं असेल जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे माझ्या गुरुची माझ्यावर कृपा झाली काम झालं जगाचा मालक दारात उभा आहे आपल्या दारामध्ये दत्तात्रय भगवंतानं यावं ते तुम्ही ओळखावं तुमचं काम झालं मायबाप आणि आले ना पण सेवा घडावी अखंडित सेवा घडो रामचंद्राची काय अनुसयाचं पुण्य असेल तीन देव आहेत भगवान शिव भगवान ब्रह्मदेव भगवान विष्णू तिघांचा एक अवतार ते म्हणजे दत्तात्रय नमन माझे गुरुराया महाराज दत्तात्रया औदुंबर तुझी मूर्ती आला का लक्षात माझ्या देहाची विश्रांती नमन माझे गुरुराया राया
महाराज दत्तात्रया. हो, भगवान दत्तात्रय आपल्या दारात आहे, तसे भगवान प्रभू रामचंद्र शबरीच्या दारात आहे. ऐका महिमा आवडीची, ऐका महिमा आवडीची, जगाच्या मालकानं उष्टे बोर खाल्ले, साधूचे मायबाप खाल्ले का नाही? फके मारी कोरडीची सुदाम देवाचे पोहे खाल्ले, द्रौपदीचं पान काय देवा घरी, न मिळेची अन्न मागे भाजी पान, द्रौपदी देवाला मिळत नाही का? काखे ज्वाळी पुढे श्वान, नित्य जान्हवीचे स्नान. आजही जोळी गाणगापुराला का भेटत नाही का त्यांना? पण मायबाप मिळावं. साधूनी बघितलं, कृपा झाली, शबरी देवाकडे पाहते, अंगीकार ज्याचा. निघाले राम, अनंत जन्माचा सीन गेला मायबाप. हो, देवानी पाहावं शबरीकडे आणि शबरीने पाहावं देवाकडे. भाव समाधी लागली, अंतकरणातला मायबाप अनंत जन्माचा असलेला सीन निघून गेला का? कारण देवानी आपलंस केलं, काम झालं. पुढे देव गेले. अर्जा राजा दशरथाला प्राण सोडण्यासाठी मांडी त्या रामाची मिळाली नाही. पण एक पाखरू आहे, त्याचं नाव जटायू आहे. सेवा केली, जटायूने प्राण प्रभू रामचंद्राच्या असणाऱ्या या मांडीवर असणारा आपला देह ठेवला. काय पुण्य असेल जटायूचं, लक्षात घ्या. म्हणून हो, असं जटायू पाखरू. रामायण रामायण गोड रामायणातला भाव आहे. सांगायचे आमच्या इकडे गोंडरावर रामायण सांगायचे. पैसे जाऊ द्या, 50,000 साध आमच्याकडल्या भागातला पोतराज लय भावी गाणार आहे. असं जटायू पाखरू, पाखरूच आहे ना. भोई भोई न रांगत, भोई न रांगत, सीता नेल्याली सांगत. आता मापा हे आम्हाला केव्हापासून पाहिजे होतं, आहे का नाही? लय चिंतन गोडे. आळंदी वरोनी देहूचा दिवा दिसा, तुका आंघोळीला बसन, तुका आंघोळीला. त्यांनाही आवडतं. काय झालं नेमकं हेच कळलं. मी दिंडीत गेलो, गेल्याच्या नंतर मस्त आमचे आजोबा भजन करायचे बरं का. 2-4 पिढ्याचा परमार्थ आहे. गोड गवळण म्हणायला सुरुवात केली. पण बाबा माणसं म्हणले, आता तुमची पण दिंडी आहे ना, हा ऐका ना ऐका ना. आणि गोड एकदम जुन्या बरं का तालातली. पण ते त्यांना पटच ना. नवीन पोर आलेले पुण्यामधून म्हणले, महाराज काय हो? म्हणलं ऐकू द्या, तुम्हाला ऐकायचं का? म्हणले हो. आता मग सरळ म्हणायला गेलो, कारण ते गाणंच तसं होतं का नाही. हे जुने वारकरी गायचे. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, नंदाचा बाळ येणे केला नवला, निसा गामा पामा गामा पाणी जाणी असं म्हणायचं. ते आम्ही एवढी तालात गोड गाली तरी म्हणायचे, महाराज हे नाही जमलं. म्हणलं काय करावं बा, करावं तरी काय? म्हणले काहीतरी असं अंग हल्लं पाहिजे, असं पाहिजे. म्हणलं बरं असं आहे का? लावलं बा थोडस धोरण. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, नंदाचा बाळ येणे केला नवनाम, नंदाचा बाळ येणे. ते लागले म्हणलं वा वा वा, जमलं बा. हे असं आहे का? यांना बी उल्हास आलाय.
गाणारे सुरात चांगले आहेत आणि वाजवणारे उल्हास बाजेत. आनंद वाटला ना. आणि हा ब्रह्मरस स्वर्गात नाही, आज आपल्या गावामध्ये आहे. आणि भगवान ऐकत असताना खरं सांगा, या ठिकाणून भगवंताला सेवा गोड लागावी म्हणून सेवा करायची आपल्याला. शबरीचा उद्धार केला, जटायूचा उद्धार केला. पुढे महाराज हो तारिली कुंटाणी श्रीरंगपट्टणमला जर गेले असताल, जगाच्या मालकानं बर का तिचाही स्वीकार केला, तिचा स्वीकार केला, तिचा मुकुट घेतला. आजही भगवंताची अशी त्रिपिमान आहे. कुठं श्रीरंगपट्टणमला भगवान श्रीरंगाची तारिली कुंटाणी प्रत्यक्ष पुराणी वंदे केली. एवढ्यावर नाही थांबले महाराज, पुन्हा अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये गाया लागले. आजा मिळभिलानी हे का नाही, ब्रह्महत्या राशी पातके अपार, 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 ब्रह्महत्या राशी पातके अपार. वाल्मिक किंकर वंदे के, वाल्मिक किंकर वंदे के, वाल्मिक किंकर वंदे केली. अंगीकार जाता केला नारायणे, अंगीकार जाता गेला नारायणे. वाल्मिक किंकर वंदे केला, वाल्मिक किंकर वंदे केला, अंगीकार जाता केला नारायणे, अंगीकार जाता गेला नारायणे. ब्रह्महत्या राशी पातके अपार, वाल्मिक किंकर वंदे केला. रत्नाकर नावाची व्यक्ती, पण वाल्मिकाचा असताना वाल्मिक ऋषी झाले, नारदाची कृपा झाली. लक्षात घ्या, ओपराटे राम या अक्षरी, मरा मरा या उत्तरी, हे का नाही. नारद वाल्मिका उपदेश करी, 2 अक्षरी उद्धाराला काम झालं. वाल्मिक महाराजांनी रामायण लिहिलं. कोळियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामा आधी. लय रामायण गोडे माय बाप. श्रीरामाची निज कांता भावार्थ रामायण, चोरोनी नेली सती सीता, तिने उठविले अकांत लंका नाथा वधावया. अशी वीर स्त्रीची होती. लंकेचा राजा रावण अहंकारी, सीतामाईला हरण केलं. प्रभू रामचंद्राने बाण काढला, सर करीत बाण. रामाचा बाण निघाल्याबरोबर छाती दुभंगली, रावण धरणीवर पडला, सीताई मुक्त झाल्या. ऐकायला गोड वाटतंय. एक जणाने सांगावं आणि एक जणाने ऐकावं, तेच पुरावा ज्ञानोबराय सांगायला लागले. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धारती. जीवाचा उद्धार जर करून घ्यायचा असेल तर नाम महत्वाचं आहे. नाम कळावं, हो देव अंतकरणात यावा. झालं काम. वाल्मिक किंकर वंदे केला. हो डाकू असल्याला पण वंदना लागले, काम झालं ना वाल्मिकाचं. लक्षात घ्या. म्हणून अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंदितेही तेने वंदे केले. मग त्या भगवंताचं नाव मोठ्या प्रेमानं तुम्ही सर्वांनी माझ्या पाठीमागे घ्यायचं. कारण गौरोबा काकाला त्याच कीर्तनामध्ये हात आले नामदेवरायाचे. आपल्याला हात भगवंतानं दिले. हो पायी तीर्थ यात्रा घडो, मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धी नेई देवा, माझे मन लागो तुझ्या चरणी. हो पदम पवित्र यदिदान तीर्थयात्रा, हस्तम पवित्र यदिदान पुण्य. त्या हातानं भजन करा आणि मुखानं त्या भगवंताचं नाम घ्या. हरी जय जय 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 हरी जय जय
बाबांनी भजन केलं पण तुमचा आवाज आला नाही. माझ्या पाठीमागं फक्त 1 मिनिट भजन करा, दुसरा मिनिटही करू नका. लक्षात घ्या. निवृत्ती राया, निवृत्ती राया. एका स्वरात, एका स्वरात. निवृत्ती राया, निवृत्ती राया. टाळी वाजवून. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखाया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखाया. वा, चांगलं वाटलं. तुम्ही भजन केलं म्हणजे सप्तसार्थिकी लागला. दत्तात्रय भगवान की. केशव गोविंदालाही आनंद वाटला असेल. माझ्या केशवाचं भजन नामदेवरायांनी करावं. हो. नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई. टाळी काही वाजलीच नाही. पडले वळण इंद्रिया सकाळा. टाळी काही वाजलीच नाही हा भ्रम आहे. काय झालं बघा, आमच्या परिसरामध्ये मस्त कार्यक्रम होता. भजनी मंडळी आलेलं होतं. मग एक जण म्हणले काय करा, लय गुणवान भजनी मंडळी आहेत बा. म्हणले उद्या सकाळी आपल्या घरी चहाला घेऊन या. चहाला ठीक आहे म्हणले, चहा प्यायला आणू. पण नेमकं दूध आपल्या गावात नाही. आमच्या परिसरात दुधाचा जरा तुटवाडा आहे. लक्षात घ्या. म्हणले काय करा, तुम्ही उद्याची उद्या जा म्हणे. एक असणारं मार्केटमधून म्हैस घेऊन या. आता तुम्हाला घोडेगावचा बाजार जवळ असेल, बरोबर आहे. घरचे मालक उठले, पैसे घरीच विसरले, फ्री तिकीट होतं, एसटीत बसले, निघून गेले. घरच्यांना वाटलं म्हैस आणायला गेले. 6 वाजले तरी त्यांचा येण्याचा पत्ता नाही. तोपर्यंत घरच्यांनी 3-4 मटके घरी घेऊन आले. दुधाला, दह्याला, विरजनाला आणि एक ताकाला. 3. आणि घरी एक त्यांच्या गावामध्येच ताई राहत होती. दुसरी बहीण गावातच होते. तिला लहान लहान मुलं होते आणि तिला असं वाटलं उरलेलं दूध त्या लेकरांना द्यावं असा मुद्दा. आणि माणूस पुढचा विचार करतो ना, पुढं काय होणार आहे माहित नसतं. 4 मटके घरी घेऊन आले. 6 वाजता घरी मालक आल्याच्या नंतर यांना आनंद झाला, कारण त्यांना मित्रही भेटला नाही, म्हैसही भेटले नाही. रिकाम्या हाताने घरी आले. प्रयोजन, आल्याच्या नंतर भूक लागलेली असते. आमच्या भागात असं म्हणतात, बाजारची भूक आणि कोणाला सांगत जाऊ, लय अवघड. मुक्कामार आहे. मुक्कामार कळतो ना, संसारातले तुम्ही गाडी अभ्यासात घेतात नाही. मुक्कामार संसारातला कळत नसतो, लागतो पण कळत नसतो. ऐका, मुक्कच राहतोय माणूस. मग तो म्हणतो बाबा घरी आलो, हे 4 लोटके कशासाठी आणले तू? ते म्हणले तुम्हाला माहित नाही का, आता विरजनाला लागन, दह्याला लागन, हे का नाही, विरजनांदा एकच राहतंय, ताकाला लागन, दूध तापवायला लागन. आणि ते सवण्यातलं देवळीतलं ते कशासाठी? म्हणले ते माझी ताई आहे ना गावामध्ये, ताईचे लहान लहान मुलं आहेत, त्यांना देईन मी. बरं, बापानं सगळं सोडलं, नेमकं तिथं ताव काढला. म्हणला त्या ताईला तू कोण देणारी? तू मालक आहे का घरची? म्हणले नाही. मग सांग. म्हणले कशामुळे देणार? हा जमदाग्नीसारखा लाल तापला बा. म्हैस माझी, दूध काढणारा मी, आणि माझ्या म्हशीचं दूध तुझ्या बहिणीला तू देणारी नेऊन कोण? इथून भांडण झुपलं. झोपल्याच्या नंतर 4 दिवस झाले गावात सप्ताह चालू आहे, तरी काकू काय कीर्तनाला येण्यात विचार केला. रोज आपल्या समोर बसायची, काकू कीर्तनाला काय येईन? चर्चा झाल्याच्या नंतर गावामध्ये बरं का कोणीतरी आजीबाई असतात, समजुता घालणारा बाबा, आजी. मग आजीने सांगितलं, का ग 4 दिवस झाले तू कीर्तनाला, नेमकं झालं तरी काय? म्हणे सांगू बाई, माझ्या पप्पाने एवढा हुंडा दिला, एवढं सगळं केलं, मी माझ्या बहिणीला नुसतं दूध द्यायचं म्हटलं, त्यांनी सगळा घरामध्ये कलमा, बघा ना मला किती मारलं त्यांनी. असं सुरू झालं. किती दिवस? 4 दिवस. मग आजी 5व्या दिवशी गेल्या आणि त्याला जवळ बोलून घेतलं. काय रे म्हणे, 4 दिवस झाले म्हणे तुमच्या घरात काय चाललं? म्हणे तो म्हणाला, सांगा ना आजी, माझी म्हैस दूध मीच काढणार आहे आणि त्या बहिणीच्या मुलाला ही दूध नेऊन देते, म्हणजे लय मोठी कारभारीन झाली का? असं त्यांचं जोरात भांडण झोपलं बरं का महाराज. आणि भांडणाला काही कारण नाही, विनाकारण. आणि तसंच झालं आपल्या जीवनामध्ये.
बर आजीबाईनं खूप कीर्तन ऐकले होते आणि कीर्तनात एक तिने ऐकलं होतं म्हणजे त्याला जवळ बोलून घेतलं आणि बोलवल्याच्या नंतर जवळ बोलून असा कानाखाली खाड दिशा असा हाणल्याबरोबर त्याची भ्रांती निघून गेली. तुम्ही ऐकायला ना, भ्रम निघून गेला. म्हणे आजी तुम्ही एवढा ठोका जोरात का मारला? म्हणे तुला काही कळतं का? म्हणे नेमकं काय झालं? नाही मग तुला समजतं का? म्हणे नेमकं काय झालं? म्हणे 4 दिवस झाले तुझी म्हैस माझ्या शेता मध्ये येऊन घास खाते. हा मला कीर्तनाला येता येणं का हरिपाठाला येता येणं का भजनाला येता येणं का वाती वाळता येणं कीर्तनामध्ये बसल्या बसल्या. मग 4 दिवस झाले म्हणे मला ते काम सांगावं लागायला लागलंय मुलाला म्हणून मला वेळ व्हायला. मग त्याच्या लक्षात मार बसल्याच्या नंतर ते म्हणे आजी माझी म्हैसच नाही तर तुमचा घास खाण्याचा प्रश्न निर्माण होतोच कुठं? मग मग ते आजी म्हणतात दादा तुझी म्हैस नाही घासाचा निर्माण होत मग नेमकं तुमचं भांडण कशासाठी आहे? मग त्याच्या लक्षात आलं प्रकाश पडला आगा सूर्य उदय झालिया. सूर्येची पहावा धनंजया. भ्रांती निघून गेली. मग म्हटलं आपल्या घरच्यांना मी उगाच त्रास द्याला. आपल्या जीवनातही असं कधी घडलं असं घेणं नाही देणं नाही. शरीर आहे तोपर्यंत नातं आहे बाबा. नातं संपलं शरीर संपलं नातं संपलं भ्रम निघून गेला आणि हा भ्रम काढण्यासाठी साधूचा अवतार असतो. मग जीवनामध्ये यांचा भ्रम गेला देवाची कृपा झाली आणि कीर्तनामध्ये समोर येऊन बसताना श्रवण करावं. म्हणून एवढी जरी संपदा असेल हो तिथं भजन नसेल तर संपदा फेल आहे म्हणून तुकोबाराय शेवटी म्हणाला तुका म्हणे भजन प्रमाण तुका म्हणे भजन प्रमाण भजन प्रमाण तुका म्हणे भजन प्रमाण काय थोर जाळावे ते काय थोर जाळावे ते काय थोर जाळावे अंगीकार जाता केला नारायणे अंगीकार जाता केला नारायणे अंगीकार जाता केला नारायणे काय गोपाल जाळावे काय गोपाल जाळावे अंगार जाता केला नारायणे अंगार जाता केला नारायणे देही देवान केले आ
विनेचे स्वर अबोल झाले गीता मधले काव्य ही सरले मुक्या मनात मुकीत आठव दीप ज्योती सम उजळती सजल नयन निहार बरसते सजल नयन निहार बरसते निंदे देहि तेरे वंदे केले ना वा धन्यवाद. गोड चिंतन मायबाप, गोड असणारे गायनाचार्य, साऊंड सिस्टीम तुम्ही ऐकणारे. वेळ झाली माझी आहे का ना. जास्त वेळ घेतल्याच्या नंतर बरं का ओव्हर टाईम लागतो, पण आज वेळेत काम, कारण मलाच थोडा 10-5 मिनिटं लेट झालो. मी देणगिरी व्यक्त करतो. आपल्याच गावचे भूमिपुत्र अर्जुन भाऊ यांनी फोन केला, दादांची ओळख झाली आणि दिंडीमध्ये चालणारे सर्व वारकरी मायबाप, त्या वारकऱ्यांचं या दर्शन योगायोगाने मला भेटलं. अक्कांचाही आशीर्वाद भेटला. भगवंताची कृपा सदैव राहावी. माझ्या केशव गोविंदाचं नाम ह्या हृदयात राहावं बरं का. रामकृष्ण विठ्ठल केशवा हा मंत्र सदोद्गीत वाचित राहावा. आनंदाचं प्रतीक आहे भगवान दत्तात्र्याची कृपा, प्रभू रामचंद्राची कृपा. आपल्या घरामध्ये 50 लाखाचं जरी घर असेल, 30-35 लाखाची गाडी असेल, 10-20 चक्कर पाण्याखाली असेल, पण माझ्या तुकोबरायचा बुक्का जर घरात नसेल, काय थोरपण जाळावे ते. लक्षात घ्या. तुका म्हणे येथे भजन प्रमाण,
काय थोरपण जाळावे ते, कारण भजनामध्ये देव असतो, कारण देवाचं स्वरूप म्हणजे भजन आहे. मी गातो नाचतो आनंदे वेडा झालो मी तव छंदे. विधी अवस्थेतलं भजन आहे आणि ते भजन झालं ना त्याची सरली रजार, त्याची सरली सरली रजार. पुन्हा जन्म घ्यायचा नाही. पहिल्याने जन्म घेतला भूमीच्या पोटी, बळीरामाने नांगर धरले आणखीन सेवाटी. प्रारब्ध खोट रे देवा सुख नाही कोट, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं साथ देती नहीं ये किसी का. काय आपलं लक्षात घ्या. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, सांझ के बाद होगा सवेरा, देखना एक दिन सुनहरा, पाँव फूलों पे रखने से पहले उसको कांटों पे चलना पड़ेगा. आपलं काही नाही माहिती. नोव्हे तुझा परिवार द्रव्यदार क्षणभंगुर राम. खूप मोठं घर बांधलं पण शेवटची अंगळ घराच्या बाहेर आहे. हा अंतिम उपदेश आहे मायबाप. दाही बोटाने चौखड मोद्या याची शोभा रे जाईल उद्या, पालखीत बसण्याचे हावभाव केले शेवटी चमघेच कामा आले. काय आपलंय घरी राहिल्या गाध्या दुलया, शेवटी गबऱ्याच कामा आल्या. आपलं काही नाही मायबाप. म्हणून जीवनामध्ये सावधानतेचा इशारा साधून तुम्हाला दिलेला आहे. हो आहे तरुण तर घ्या परमार्थ, संपला विषय. म्हणून जीवनामध्ये साधना करा, साध्यापर्यंत जा. साधन भजन आहे, साध्य देव आहे. म्हणून कीर्तनामध्ये समोर येऊन बसल्याच्या नंतर काय महाराज सांगायला याचं आकर्षण अंतकरणात असावं. जगद्गुरु तुकोबराच्या कीर्तनामध्ये हिंदवी स्वराज्याचं स्वप्न ज्या राजानं साकार केलं त्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांना समोर येऊन बसावं. अंतकरणातला भाव, आईनं केलेला उपदेश, हो एकुलते एक जीवनामधला भाव लक्षात घ्या. लखुजे राजे जाधवांची लेक आई जिजाऊ करते भाला फेक, अधिकार आहे मायबाप. स्त्री शक्ती काही साधी आहे का मायबाप? लक्षात घ्या. जगाचा मालक त्या ठिकाणी नतमस्तक होतो. जेव्हा महाराष्ट्र धोक्यात होता तेव्हा वाली कोणी नव्हता. आई जिजाऊच्या पोटी अवतार धरोनी शान वाढविली शिवनेरीची. आई भवानीच्या कृपेने चमकली तलवार शिवबाची. छत्रपती शिवाजी महाराज की. आई भवानीचे उपकार, हर हर महादेव ललिकार. आई भवानीचे उपकार, हर हर महादेव ललिकार. अशी गाजली गाजली माझ्या राजाची तलवार, अशी गाजली गाजली माझ्या शिवबाची तलवार. माझ्या शिवबाची तलवार, गाजली गाजली माझ्या शिवबाची तलवार. दिला वचन आई साईबा वचन पूर्ण करी. गला उठा रे उचला भगवा, गला उठा रे उचला भगवा. दैन्यत संपल, दैन्यत संपल. आला 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 गडा भगवा बाबा आला. आला 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 गडा भगवा बाबा आला. आला 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 गड्या भगवा वादळ आला. चला उठा रे उचला भगवा, चला उठा रे उचला भगवा. दैन्यात संपल, दैन्यात संपल. आले 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 भगवा आले. आला 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 गड्या भगवा वादळ आला.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरी हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली अंगीकार ज्याचा केला नारायणे निंदे तेही तेने वंदे केले आजामिळ भिल्लनी तारिली कुंडनी प्रत्यक्ष पुराणे वंदे केली किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्ध गेले ते जे माझे उरले पाईक पण काही बोलण्याच्या ओघामध्ये अपशब्द केले असेल तो माझ्या वाणीचा दोष जे खरं असेल ते माझ्या गुरुजींचं आहे म्हणून मायबाप पुनश्च एकदा सर्व ग्रामस्थांना मंडळींना मी या ठिकाणी नतमस्तक होतो धन्यवाद देतो माझ्यासोबत आलेले महाराष्ट्रातील गायनाचार्य संतोषजी महाराज दोडेश्वर श्री क्षेत्र वैजापूर कैलासजी महाराज धायडे आदी करून महाराजांचा गोड आवाज आहे सर्व उपस्थित गायनाचार्यांच्या उपस्थितीमध्ये हे असणारे विनेकरी बाबा आहेत भालदार चोपदारी एक नंबरची साऊंड सिस्टीम तुम्ही ऐकणारे सर्व सज्जन मायबाप पुनश्च एकदा भगवंताच्या या ठिकाणी पवित्र दरबारामध्ये तुमची माझी भेट झाली आणि अर्जुन भाऊ गोरपुडे यांनी 2 वेळेस 3 वेळेस फोन केला गुरुजींनी फोन केला ससे महाराजांनी फोन केला आदी करून सर्व पंच कमिटीच्या माध्यमातून तुमच्या मंगलमय दर्शनाचा योग आला मी माझं परम भाग्य समजतो अशीच अंतकरणातील भावना तुमच्या माझ्याबद्दल प्रेम वाढू द्या दत्तात्रय भगवंताची सेवा या देहानं घडावी म्हणून हा मनुष्य धर्म त्यांच्याच कारणी लागावा म्हणून पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद देतो पंच कमिटी नवतरुण आहे का नाही पंगती घालणारे दान देणारे असणारे सर्व या ठिकाणी पट्टी देणारे सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह भगवंताच्या कृपेने सिद्धीला जावो हीच असणारी अंतकरणातली भावना ठेवायची आणि इथं थांबायचं विठ्ठल